आपली उपासना वाढवण्यासाठी जे तंत्र मंत्र यात असतात ते तर या दिवसाचा पूर्ण फायदा करून घेतात. भक्ती योगात देखील याच्या महती जास्त आहे. ग्रहणाच्या दिवसात जास्तीत जास्त जप करावा. ग्रहणाच्या दिवसात आपण जितकं चांगलं काम करू तितकं ते दुप्पटीने आपल्याकडे परत येतं असं म्हणतात. ग्रहणाचा काळ हा सूतकापासून सुरू होतो. चंद्रग्रहण हे 9 तासाचं पाळलं जातं, तर सूर्यग्रहण हे 12 तासाचं पाळलं जातं. आता ज्या वेळेला सुरू होतं त्याला सूतक असं म्हणतात, म्हणजे तिथून ग्रहण सुरू होणार. आता या वेळेला काय होतं की जसं कुठेतरी पाऊस पडला आणि त्याचा सुगंध आपल्यापर्यंत येतो, किंवा कुठेतरी पाऊस पडला तो ओलावा तो वारा आपल्यापर्यंत येतो आणि आपल्याला समजतं की कुठेतरी पाऊस पडलेला आहे. तसंच एखादा मोठा आगीचा गोळा जर एका ठिकाणी असेल तर त्या ठिकाणाला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आधीपासूनच त्याची कल्पना येते की आपल्याला उष्णता जाणवायला लागते. तसंच या ग्रहण काळाचं असतं. ग्रहण काळाला जेव्हा सुरुवात होते त्या वेळेपासून आपल्या शरीरावर त्या ग्रहणाचा परिणाम सुरू होतो. त्याला सूतक असं म्हणतात. त्या काळाला सूतक असं म्हणतात. आणि तो काळ जसा सुरू होईल तसं काही नियम आपल्याला सांगितले जातात की या सूतकाच्या काळामध्ये तुम्ही या गोष्टी करू नका किंवा या गोष्टी पाळा. आता यावेळेचं जे चंद्रग्रहण आहे ते लाल रंगाचं आहे. आता लाल रंगाचा आपल्याला चंद्र दिसणार आहे. या लाल रंगाच्या चंद्राचा परिणाम आपल्या स्वतःवर तर होणारच, पण आजूबाजूच्या सगळ्या सजीव सृष्टीवर होणार. त्याचप्रमाणे देशावर होणार, राष्ट्रावर होणार, आजूबाजूच्या बाकीच्या सगळ्या भूमंडळावर होणार. म्हणजे हा परिणाम बघा किती मोठा होणार आहे. यावेळा रक्तवर्ण चंद्र दिसणार आहे, लाल रंगात दिसणार आहे. याचा असा अर्थ काढला जातो शास्त्रामध्ये, मार्कंड संहितेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या वेळा लाल रंगाचा चंद्र दिसतो त्यावेळेला त्या प्रदेशात युद्धाची परिस्थिती निर्माण होते. आता मोठं युद्ध होईल का तर माहित नाही. युद्ध किंवा छोट्या छोट्या आतंकवादी घटना होऊ शकतात. आपल्या इथे या गोष्टी दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला जपणं भाग आहे. तसंच त्याला क्षत्रिय असं म्हटलं जातं. क्षत्रिय चंद्र असं म्हटलं जातं लाल रंग असल्यामुळे. क्षत्रिय म्हणजे लढाई करणारा, आणि लढाई करणारा म्हणजेच लाल रंगाच्या रक्ताचा प्रवाह वाहणारा. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहणामध्ये चंद्र दिसत असतात. जर पांढऱ्या रंगाचा चंद्र दिसत असेल चंद्रग्रहणामध्ये तर तो ब्राह्मणाचा प्रतीक आहे. त्यावेळेला जे बुद्धिजीवी लोक असतात, ब्राह्मण म्हणजे जात नाही या ठिकाणी, या ठिकाणी तो व्यवसाय करणारे लोक किंवा बुद्धीचं काम करणारे लोक, असे लोक जे असतात यांना त्या ग्रहणाचा त्रास होऊ शकतो. हा त्रास 7 दिवस पर्यंत होऊ शकतो किंवा 7 वर्षापर्यंत देखील हा त्रास पुढे चालू शकतो. त्याची तीव्रता त्या राशीला किती आहे त्यानुसार त्या चंद्रग्रहणाचा परिणाम जाणवतो. पीतवर्ण जर चंद्र दिसत असेल तर तो वैश्यांना त्रास होतो, आणि काळ्या रंगात किंवा काळी छटा असणारा जर चंद्र दिसला तर तो शूद्रांचं किंवा जे झाडू पोछा करणारे लोक असतात, श्रमाचे काम करणारे असतात, त्या लोकांना त्याचा त्रास होतो. तो व्यवसाय करणाऱ्या लोकांना
त्या चंद्रग्रहणाचा त्रास होतो. आता या ठिकाणी बघा, हा लाल रंगाचा येणार आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळा ग्रहण होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण अशा वेळेला किती अंशात आहे याच्यावर देखील खूप गोष्टी अवलंबून असतात. जे रेज निघतात सूर्यापासून ते निळे जांभळे देखील असतात, जे आपल्या आज्ञाचक्र किंवा विशुद्ध चक्राचे आहेत. पण या रेसचे जे काय म्हणता येईल लांबी रुंदी ही कमी असते. त्याच्यामुळे तितक्या अंशात ते नाही पोचले तर लाल आणि केशरी रंग हा पोचतो आणि तो लाल रंगाचा चंद्र निर्माण होतो. ही गोष्ट समजून घ्या. जेव्हा जांभळा रंग आपल्या आज्ञाचक्राचा आणि निळा रंग आपल्या कंठाचा किंवा विशुद्धीचा असेल, हा रंग पोचत नाही किंवा याची लांबी रुंदी कमी असते. आपल्या शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो हे बघा. आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल कुठला रंग आहे तर आपल्या मूलाधाराचा आहे. त्याच्यानंतर स्वाधिष्ठानाचा आहे, की जे काय म्हणता येईल सुलातले आहेत. मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र हे दोन्ही चक्राचे जे कर्ते आहेत, म्हणजे पृथ्वी आणि पाणी, हे दोन्ही आपण पाहू शकतो. त्याच्यावरती अग्नी आहे, पण अग्नीचं प्रमाण कमी. आपण खालून वर हळूहळू सूक्ष्मात जातो आणि सूक्ष्म हे अतिसूक्ष्म होत जात. म्हणून हा या वेळा येणारा जो चंद्र आहे तो लाल रंगात आहे आणि त्याची तीव्रता ही सगळ्यात जास्त आहे, जास्त फळ देणार आहे. एक काल मी सद्गुरूंचा व्हिडिओ पाहत होती, तर त्याच्यात त्यांनी एका बाउलमध्ये भात घेतला आणि त्यावर सांबार टाकला ताजा केलेला, आणि त्यांनी दाखवलं हातात माळ घेऊन की हा बघा आता ताजा सांबार आहे, ताजा भात आहे, हे दोन्हीही चांगलं आहे, आता खाण्याच्या लायक आहे. पण ह्याच्यात जसं जसा फरक पडत जाईल, जसं जसं ग्रहण जवळ येत जाईल, ह्याच्यामध्ये केमिकल इफेक्ट्स निर्माण होत जाईल, हे अन्न खराब होत जाईल. आणि त्यावेळेला त्यांच्या हातात पकडलेली माळ ही उलट्या दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरायला लागते. तो मला जर पुन्हा सापडला तर मी आपल्या ग्रुपला पुन्हा टाकते, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा अन्नावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आधीच जेवून घ्यायला सांगितलं. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण लागायच्या आधी आपण का जेवलं पाहिजे याचं कारण आपल्या शरीरात असलेलं अन्न त्यावेळा नासायला लागतं, सडायला लागतं, आणि ज्या वेळा ते सडतं त्यावेळा आपल्या संपूर्ण शरीरात त्याचे बॅड इफेक्ट्स निर्माण व्हायला लागतात. आपल्या शरीरामध्ये 70 ते 75% पाणी आहे आणि पाण्यावर ग्रहणाचा सगळ्यात जास्त परिणाम होत असतो. आपल्या शरीरातलं पाणी खराब व्हायला लागतं. मग अशा वेळेला आपल्याला त्या ग्रहणाच्या काळात पाणी पिऊ नका आणि बाथरूमला देखील जाऊ नका. पाणी प्यायचं तर नाहीच आहे, वरतून घ्यायचं तर नाहीये, पण खालून सोडायचं पण नाहीये. ग्रहणाचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला बाथरूमला पण जाऊ नका असे संकेत आहे. तो काळ फक्त 2 तासाचा आहे आणि तेवढं आपण पाळू शकतो. ग्रहण लागायच्या आधी 15 मिनिटं 20 मिनिटं आधी आपण बाथरूमला जाऊन पाणी पिऊन घेऊ शकतो. पण पाणी पिताना त्याच्यामध्ये तुळशीची पानं, सुतक सुरू व्हायच्या आधी तुळशीची पानं किंवा दुर्वा टाकाव्या, किंवा काळे तीळ जे असतात ते काळे तीळ जर टाकले तर त्याचा इफेक्ट हा पाण्यावर
होतो. आता हा काळ जो आहे तो आहे 12:19 सुतक सुरू होत आहे आज. याच्यामध्ये मुलांना, रोगी लोकांना किंवा आजारी लोकांना किंवा दुपारी वृद्धांना 12 वाजता का? हो, दुपारी 12:19 ओके ओके. आणि हा 9 तासाचा काळ आहे. 2 वाजेपर्यंत सगळं संपतं. तर ह्या वेळेला जेवण करून घ्यायचं असतं किंवा पुढे देखील तुम्ही ग्रहणाच्या आधी 5, 5:30, 6 पर्यंत जेवलं, हलकं खाल्लं तरी चालेल, पण त्याच्यावर तुळशीचं पान किंवा काळे तीळ टाकून खावं. आणि याचा अंत आहे 1:26. आता 12:19 ते 1:26 या काळात आपल्याला झोपायचं पण नाहीये. या काळात आपल्याला पायावर पाय ठेवून बसायचं पण नाहीये. या काळात आपल्याला जितका जास्त जप करता येईल, जितकं जास्त आपल्याला नामस्मरण करता येईल, ध्यान करता येईल, तितकं आपल्याला करायचं आहे. हे करत असताना आपल्या जवळ थोड्याशा प्रमाणात पाण्याचा लोटा पेला ठेवावा. त्याच्यामध्ये थोडस गंगाजल टाकून ठेवावं. आपण ज्या वेळा नामस्मरण करतो किंवा ध्यान करतो त्यावेळा बाजूला ठेवलेल्या पाण्यावर आपल्या शरीरातल्या पाण्यापेक्षा त्या पाण्यावर त्याची प्रक्रिया सुरू होते. हा मुद्दा समजला का? की आपल्या जवळ आपण ध्यान करताना पाणी ठेवावं, त्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल मिसळून ठेवावं आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. आपल्या शरीरातलं पाणी, आपण शरीरातल्या पाण्यावर तर काही गंगाजल टाकू शकत नाही, मग ते जर वाचवायचं आहे, ते जर सेफ ठेवायचं आहे, तर आपल्या शरीराच्या बाजूला हे पाणी ठेवावं. तर आपल्या शरीरातल्या पाण्यावर त्याचा परिणाम कमी होतो आणि त्या ठेवलेल्या पाण्यावर त्याचा, गंगाजल नसेल तर पाणी कसं हे करायचं हे आपण सांगितलेलं आहे. हर हर गंगे भागीरथी जानकीनाथ दाशरथी असं म्हणून 11 वेळा म्हणायचं, पाणी हातात घ्यायचं आणि गंगा मातेचं स्मरण करायचं, डोळ्यांनी पाणी पाहायचं ते, आणि असं समजायचं की हे पाणी जे आहे हे गंगाजल आहे आणि ते पाणी आपल्या जवळ ठेवायचं. त्यांनी आपण सेफ होतो. जसं आपण ऑरा सेफ करतो तसंच हे आपल्या शरीरातलं पाणी सेफ करण्याचा एक प्रकार आहे. हे नक्की करा. त्याचप्रमाणे आपण काय काय करायला पाहिजे, पण ह्या घरातलं पक्ष्यांसाठी मूठभर अन्न काढून ठेवावं. अन्न म्हणजे शिजवलेलं नाही, जसं गहू आहे, तांदूळ आहे किंवा बाजरी आहे, ज्वारी आहे, थोडीशी आपण त्या काळामध्ये संकल्प करून हे मी पक्ष्यांसाठी काढते आहे असा संकल्प करायचा, त्याला हात लावायचा आणि ती छोटीशी वाटी आपण पक्ष्यांसाठी वेगळी काढून ठेवायची. म्हणजे आपण ते पक्ष्यांना दान दिलं. 11 रुपये, 21 रुपये, जे काय आपली ऐपत असेल तसे पैसे आपण वेगळे काढून ठेवायचे दानाच्या काळात. दानाच्या काळात नाही, ग्रहणाच्या काळात, आणि त्या पैशाचा उपयोग आपण दान देण्यात करावा. ज्याला काही गरज आहे, ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला ते पैसे द्यावे. आपल्या प्रमाणे आपल्याला जे झेपेल, जे शक्य होईल ती अमाऊंट काढावी. थोडस गायीसाठी देखील वेगळं काढून ठेवावे. वाटीभरच काढा गहू किंवा वाटीभरच काही काढा, हे गायीच्या नावाने असं आपण काढून ठेवायचं, त्याला हात लावायचा
आणि या गोष्टी मी अमक्या अमक्या व्यक्तीसाठी किंवा प्राण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या आधी आंघोळ करावी आणि ग्रहणाच्या नंतर देखील आंघोळ करावी. आंघोळ का करावी? तर आपला ऑरा साफ करण्यासाठी आपण आंघोळ करतो. आपण पाण्याने ऑरा साफ करतो. आपल्या शरीराच्या पर्यंत पोहोचलेल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ग्रहण संपल्यावर आंघोळ करावी आणि कपड्या सकट करावी. जे कपडे आहेत त्याच्या यांनीच आपल्या शरीरावर पाणी ओतावं, कारण त्या कपड्यांमध्ये देखील ते वेव्ज किंवा ते जंतू घुसलेले असतात. ग्रहणाच्या काळात चंद्राची जी एनर्जी आहे ती वीक झालेली असते. ज्या वेळा चंद्राची एनर्जी किंवा सूर्याची एनर्जी वीक होते त्यावेळा निगेटिव्ह एनर्जीला मोठा चान्स मिळतो आजूबाजूला फिरण्याचा. त्याच्यामुळे आपल्या ऑरामध्ये ते जर आलं असेल तर त्या पाण्याने आंघोळीने ते निघून जात. म्हणून चंद्रग्रहणाच्या आधी मध्ये पण करतात आणि नंतर पण करतात असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि ही आंघोळ करताना हर हर गंगे भागीरथी म्हणावं किंवा गंगा कावेरी सरस्वती. ग्रहणाच्या काळामध्ये आपण सप्त नद्यांचं स्मरण करावं. आपल्या संकल्पानुसार आपण सातही नद्यांना स्मरण करावं. त्यांनी आपले अनेक दोष निघून जातात. तसंच आपले जे 7 तीर्थ आहे अयोध्या काशी माया काशी कांची अवंतिका त्याचं पण स्मरण करावं. याने देखील आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. या काळामध्ये डिप्रेशन वाढू शकतं. ज्या लोकांना डिप्रेशन आहे त्या लोकांना डिप्रेशन वाढू शकतं. त्याच्यामुळे या काळामध्ये जास्तीत जास्त जप करावा. आता ज्या लोकांना गुरुमंत्र मिळालेला आहे किंवा ज्यांच्या जवळ गुरु आहेत त्यांनी गुरुमंत्राचा जप करावा. याच्यामध्ये देवीचा जप करावा. याच्यामध्ये शंकराचा जप करावा. चंद्रशेखर म्हटलेला आहे शंकराला. त्यांनी आपल्या डोक्यावर चंद्राला धारण केलाय तो चंद्रशेखर आहे. मग त्या याच्यासाठी आपल्याला शंकराचं स्मरण करणं फायद्याचं होतं. आपण या ग्रहणाच्या काळात जे दान करतो त्याला अटल दान असं म्हणतात. हे दान आपल्या एरवीच्या दानापेक्षा वेगळं असतं. हे दान आपण यावेळा जे काढून ठेवतो त्याचा परिणाम आपल्या अख्ख्या आयुष्यावर पडू शकतो. ह्याच्यातलं दान अतिपुण्यदायी असं म्हटलं जातं. आणि दुसरं अजून एक सांगायचं की आज सकाळपासून आपल्याला ग्रहण लागणार आहे हे माहित आहे. मग आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये किंवा दुसऱ्यांनी दान केलेल्या वस्तू खाऊ नयेत. त्यांनी देखील आपल्या शरीरावर आपल्या साधनेवर परिणाम होऊ शकतो. गरोदर स्त्रियांनी कुठल्याही लोखंडाच्या वस्तूला हात लावू नये. सुईपासून शिवायचं नाही, विळीनी चिरायचं नाही. या गोष्टी जर पाळल्या तर मूल सुदृढ होतं. मुलामध्ये कुठलेही दोष निर्माण होत नाही. तसंच नवीन कार्य कुठलंही सुरू करू नये ग्रहणाच्या दिवशी. या वेळेला तर्पण करावं. पितरांना हातात पाणी घेऊन पितरांचं स्मरण करावं. पितरांना हातात पाणी घेऊन पाणी सोडावं आणि त्यांचं स्मरण करावं. त्यांच्या नावाने 11 रुपये जरी काढून ठेवले तरी आपली या वेळची भावना त्यांच्यापर्यंत पोचते आणि त्याचं फळ त्यांना मिळतं. ग्रहणात दान करावं.
जप करावा, ध्यान करावं आणि तर्पण करावं. तर्पणाचा फायदा खूप जास्त होतो. आपल्याला अनेक जणांना पितृदोष असतो, तर हा पितृदोष काढणं ह्या ग्रहणाच्या काळात सहज शक्य होत. यावेळेला श्राद्ध करण्याचं देखील सांगितलं आहे. या वेळेला ग्रहणाच्या दिवशी कुठलेही फुलं पानं तोडू नयेत. आधीच ग्रहण सुतक लागायच्या आधीच तुम्ही तुळस किंवा दुर्वा तोडून ठेवल्या असेल तर चालतील, किंवा कोणाकडनं विकत घ्याव्या, स्वतः तोडू नये. त्याचप्रमाणे कुठलीही पोथी किंवा पुस्तक वाचू नये. या वेळेला आपल्या घरातले देव, जर देवघर असेल तर ते कापड टाकून बंद करावे, कारण आपल्या घरातल्या त्या देवावर देखील या ग्रहणाचा परिणाम होतो. म्हणूनच सगळे मंदिराचे दरवाजे ग्रहणाच्या काळात, सुतकाच्या काळात बंद केल्या जातात. प्रत्येक मंदिर बंद केल्या जातं. मग आपल्या घरातलं छोटस मंदिर, छोटेसे फोटोवर देखील एक एक रुमाल टाकून ठेवावा किंवा कपडा टाकून ठेवावा. आणि आपण जेव्हा आंघोळ करून येतो तेव्हा ते हटवून ते धुवून टाकावे कपडे. आणि दुसरं, आपण जसं स्मशानातून आल्यावर आंघोळ करतो त्या प्रमाणात आंघोळ आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे. म्हणजे आधीच आपल्या ग्रहण लागायच्या आधीच आपले कपडे आपल्याला बाथरूम मध्ये नेऊन ठेवायचे आहेत प्रत्येकाचे, की ज्यामुळे आपण आपल्या घरातल्या बाकीच्या कपड्यांना हात लावणार नाही, त्यांना शिवणार नाही. आपण आधीच नेऊन ठेवायचे. आपल्या जे कपडे घातलेले आहेत त्याच्यावरनं जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा ते कपडे आपोआप धुतले जातात आणि आपण नवीन कपडे हे घेतो. ग्रहणात जे आधी आणि नंतर जर 2-3दा आंघोळ करायची असेल तर डोक्यावरनं केलीच पाहिजे, असं कुठलंही बंधन नाही आहे. की तुम्ही जर ग्रहणाच्या सुरुवातीला, मध्य आणि अंताला आंघोळ करणार असाल तर 3 वेळा आंघोळ म्हणजे डोक्यावरनं आंघोळ करू नका, शेवटी केली तरी चालते. किंवा इतकं 3 वेळा न करता ग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी केली तरी चालते. पण आपण ग्रहण संपल्यानंतर जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी स्वतःवर 4 थेंब शिंपडून गंगा, कावेरी सगळ्या नद्यांची नावं घेऊन आपण आंघोळ केली असं मानावं. कारण रात्रीच्या 1:30 वाजता 2 वाजता आंघोळीला जा असं आपण नाही करणार, किंवा करूही नाही. आजारी पडण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आंघोळ करावी. पण आपल्या जवळ जे ठेवलेलं गंगेचं पाणी आहे त्या पाण्याचे 4 थेंब आपल्यावर शिंपडून घ्यावे. ओके, मला असं वाटतं मी जवळजवळ सगळं. अजून एक सांगायचं राहिलं, आपण जर माळेवर जप करत असाल तर आपली माळ आपण जप पेल्यावर पाणी समोर ठेवतो आहे त्याच्यात बुडवावी आणि ती बाजूला ठेवावी. आपण अंगावर जे सोन्याचे दागिने घातले आहे त्याला पण आपल्याला धुवायचे आहेत, कारण त्याच्यावर देखील याचा परिणाम होतो. जर ग्रहाची अंगठी असेल तर ती अंगावरचं सोनं हे पण आपली अंघोळ झाल्यावर धुवून ठेवावं. गोमुखी आसन, जपमाळ यांना पण धुवावं. यामध्ये जर स्त्री असतील तर त्यांना कुठलाही दोष नाही, त्यांना पण जे गोष्ट आपण करतो त्या सगळ्यात चालतात. ओके. आणि यामध्ये
होमाला जास्त महत्व आहे. जर आपण होम केला तर तो होम पण चालतो. ध्यानाची वेळ सुरू होतीये. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. शांत होऊन जा. पूर्ण शांत. पूर्ण शांत. दोन्ही पाय शिथिल सोडून द्या. दोन्ही गुडघे शिथिल. दोन्ही मांड्या शिथिल. पोटाचा भाग शिथिल. छाती शिथिल. दोन्ही हात शिथिल. संपूर्ण चेहरा, डोकं, स्पायनल कॉर्ड शिथिल सोडून द्या. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. संपूर्ण शरीर शिथिल. लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. ब्रह्मरंध्रातून आज्ञाचक्रावर यायचंय. आज आपण आज्ञाचक्रातून आपला ऑरा लॉक करणार आहोत. संपूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. आपलं मन आज्ञाचक्रावर केंद्रित. दोन्ही भिवयांच्या मध्ये आपण आहोत. जांभळ्या रंगाचं स्थान आहे हे. दोन पाकळ्या. इथे आपल्या शरीरातल्या 3 नाड्या मिळतात. गंगा, यमुना आणि सरस्वती. 3 नद्यांचा संगम आहे इथे. इथून संपूर्ण शरीराचा कारभार चालवला जातो. स्थिर व्हा. आपल्या शरीराच्या भोवती आपल्याला पांढऱ्या शुभ्र रंगाने रेष काढायची आहे. आपण त्या गोलाकारामध्ये बसलेलो आहोत. पूर्ण शरीराच्या भोवती अंडाकृती तयार होईल. आज्ञाचक्रातून
पांढऱ्या रंगाचा प्रवाह बाहेर पडून आपल्या संपूर्ण शरीराच्या भोवती एक वलय तयार झालेलं आहे. आज्ञाचक्रावर या. आज्ञाचक्रातून निघणारे रेज, जे किरण आहे, त्या किरणाने आपलं संपूर्ण शरीर भरवून गेलेलं आहे. पांढऱ्या रंगाचे, चांदीच्या रंगाचे चमकणारी किरण आज्ञाचक्रातून संपूर्ण शरीरावर पसरलेली आहे. संपूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. गुरूंना नमस्कार. आई वडिलांना नमस्कार. मारुती रायाला नमस्कार. लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. आज्ञाचक्रावर निघणारा प्रकाश बघायचा आहे.
ओम हम सो हम सो ओम ओम हम सो हम सो हम संपूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. कुठलाही जप नाही, कुठलाही विचार नाही. साक्षी भावाने निरीक्षण. जे होत आहे हालू द्या. त्याला थांबवण्याचा प्रयत्न. जे घडे ते घडू द्या. लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित. साक्षी भावाने बघायचं आहे.
ओम. ओम. सो. हम. सो. हम. सो. हम. सो. हम. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. आज्ञाचक्रातून निघणारा प्रकाश बघण्याचा प्रयत्न. साक्षी भावाने निरीक्षण. आकाश तत्व आहे. लक्ष केंद्रित आहे. मनाने भटकू नका. स्थिर आहोत आपण. शांत आहोत. सो. हम. सो. हम. सो. हम. सो. हम. सो. हम. सो.
सो सो हम सो हम सो हम सो हम सोहम 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 ओम 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 शांत व्हा. आता संपूर्ण लक्ष हृदयावर केंद्रित. हृदयावर या. अनाहत चक्र. हृदयावर स्थिर. गुरूंना नमस्कार करा. आई वडिलांना नमस्कार. शांत व्हा. इथून संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या. शरीरात निर्माण होणारे व्हायब्रेशन्स प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी व्हायब्रेशन जाणवतील. फक्त निरीक्षण करा शरीराचं. शांत. पाय सोडून द्या. हाताची बोट विलग करा. पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात संपूर्ण शरीरावर फिरवून डोळ्यावर आणा. देऊन टाका सगळी ऊर्जा आपल्या शरीराला.
हाताच्या फटीतून, बोटांच्या फटीतून बाहेरचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न. हळूहळू डोळ्यांची उघडझाप. हळूहळू डोळे उघडा. सगळेजण निघाले? जयश्री ताई, काय प्रश्न होता? मला असं विचारत होतं की दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्रीच काहीही खायचं नाही, हे नाही असं, पण एक्झॅक्टली नेमका काही काळ, खायचं नाही असं नाही. 12च्या, एक्झॅक्टली काळ कोणता? हे बघा, सुतक लागायच्या आधी हे करावं. हा हा म्हणजे तुम्हाला जर झेपत असेल हा तर 12च्या नंतर करा. नाही तर पहिले 6-7 वाजता जेवून घ्या. बर. त्याच्यावर एक तुळशीचं पान टाकून, हम्म, पाणी पण तुळशीचं पान टाकून हे करा. फक्त ग्रहणाच्या काळामध्ये बाथरूमला जाऊ नका. बरोबर. आणि तो काळ रात्रीचाच आहे, खरे तर. त्याच्यामुळे थोडं आधीपासून पाणी बंद केलं तर आपल्याला ग्रहणाच्या काळात बाथरूमला बरोबर जावं लागणार नाही. बरोबर. ओके. ओके. हा कोटी वनिता कोटी ताई. प्रणाम. खूप सुंदर माहिती सांगितली. पण काय बोलले मला ते म्हणाले दुपारी 12 थोडंफार वाजल्यापासून माहिती करायचं होतं. का? तसं नाही, 5-6 वाजता जेवून घ्या. ऋता, अनघाताई, रात्री 9च्या नंतर आहे ना ग्रहण? हो, म्हणूनच सांगते की त्या काळात, ग्रहणाच्या काळात जेवायचं नाहीच आहे. त्याच्यामुळे आधी दुपारी काय बोलले, 12 ते 1:30 वाजता. 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही खाऊन घ्या. ओके. आणि 12 ते 1:30 वाजता काय बोललात? काय? 12 ते 1:30 वाजेपर्यंत असं काय सांगितलं? ग्रहण काळ आहे. ग्रहण काळ आहे. ओके. 12 वाजतापासून आता माझं झालं हे आलं. ग्रहण काळ आहे. हे रात्रीचं ना? हा, 9:57ला सुरू होत आहे, अच्छा, म्हणजे 10 वाजता. 10 वाजता. आणि हा, 1:26 एक टक्का संपताय. आता संपत आहे. हा, करेक्ट करेक्ट. प्राणाचं चालतं सगळं. हा, तर त्याच्यामुळे या याच्यामध्ये न पडता सरळ 6 ते 7 वाजताच्या सुमारास. खाऊन पिऊन घ्यायचं, नंतर काय हो. खायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही. नाही, ओके, थँक्यू. म्हणजे या वेळेला नाही प्यायचं. जर खूपच तहान लागली तर तुळशी पान टाकलेलं किंवा काळे तीळ थोडं थोडं प्या, कारण सू नको लागायला ना. ताई, म्हणजे ग्रहण रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत लागतंय आणि वेद जे म्हणतात ते दुपारी 12 पासून पाळायचे. 12-19 वेद लागतात म्हणतात ते हो दुपारपासूनच हो, पाळायचे. वेद ओके. वेद सुरू होतात आहे 12-19 पासून, आणि ग्रहण सुरू होत आहे 9:57 पासून. रात्रीच्या. रात्रीच्या. मी बोलू का? वनिता बोलते, हा, अनघाताई. बोला. हा, मला ना आज आज्ञाचक्रावर अगदी शेवटी शेवटी ना खूप असा सूर्याचा जो म्हणजे लाल गोळा कसा असतो आणि थोडे थोडे मध्ये ढग कसे येतात ना, असे पूर्ण गोल्डन कलर दिसला आज्ञाचक्रावर. 1 सेकंद असेल, कंटिन्यू ते आता पाहत ते होते आणि खूप उघडायला छान. लागलंय ना, ते तसं होणारच आहे. ओके ओके. खूप खूप धन्यवाद ताई. आणि खूप स्पंदनं पण आज खूप छान जाणवली. मध्ये मध्ये थोडं मन विचलित होत होतं आज्ञाचक्रावरून इकडे तिकडे, पण बराच वेळ आज कॉन्सन्ट्रेशन झालं माझं अधून मधून तरी. लास्टला हे असं दिसलं मला. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. प्राची. वंदन अनघाताई, माहिती खूप उत्तम दिली तुम्ही. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता की 12 क्षार मी अभ्यास करते,
तर तो अभ्यास केलेला, त्याच्या औषधा रिलेटेड काही काम केलेलं या वेद काय काय काळामध्ये. मी 12 अभ्यास करते ना, तर या हा वेद काळामध्ये आपण औषध रिलेटेड काही म्हणजे काम केलेलं चालेल का? कारण आता उद्या मी सकाळी पिठापूरला चालली आहे, तर मला माझी औषधं वगैरे अशी तयारी करायची बारीक सारीक. ते घेतलेलं चालेल ना? म्हणजे ती कामं केलेली चालतील. नाही, करा ना. म्हणजे मी या म्हंटल औषध ग्रहणाच्या काळात जप करावा, मानसिक करावा. मा- जप नाही. हा, राधिका बोल. काम करा ना तुम्ही तुमचे. हा, राधिका. आत्मवंदन ताई, आम्ही म्हणजे आजी आजोबा होते ना तेव्हापासून तोपर्यंत आम्ही खूप पाळायचो हे ग्रहण वगैरे, बरं का. ते तुळशीची पानं टाकायचे, हे सगळं करायचो. पण आता एवढ्यात नाही काही, पाळायचंच नाही काही खरी गोष्ट म्हणजे. आणि हे विचारायचं होतं असं की म्हणजे आज्ञाचक्रावर आज भरपूर छान ध्यान लागलं. नंतर हे गजानन महाराज दिसले, साईबाबा दिसले, खूप छान ध्यान झालं. आणि ग्रहणाची माहिती पण खूप छान दिली ताई. खरंच हे पाळायला पाहिजे, हो की नाही? हे पहा, कंपल्सरी. आपली श्रद्धा, आपली भक्ती, जे काय माहिती द्यायची ती मी दिली. हा, काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. ते तर आहे. हा, प्रियंका बोल. हॅलो, नमस्कार ताई. खरं तर माहिती खूप छान दिली तुम्ही. आणि मी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा घालते. तर मग आज काय करायचं? वेद जेव्हा लागतात त्या काळात घालू का? वेद लागले की पूजा नाही करू म्हणतात. ओके, मग म्हणजे आज नको सकाळी जर, करू. हा हा, आजची पूजा नाही होत. नाही होत. आता ओके. सकाळी जर करून टाकली असतीस याच्यापर्यंत तर चाललं असतं. आता आता नको करूस. ओके, ठीक आहे. आता 12-19 पर्यंत म्हणजे तेव्हापासून वेद लागतायत. हा, तेव्हापासून. मग त्याच्या आत समजा आता केली तर चालू शकेल. हा, ओके, ठीक आहे. थँक्यू. आत्मवंदन ताई, एकरूप झालो ध्यानात नेहमीप्रमाणेच, आणि उपयोग खूप होतो ध्यानाचा. खूप स्पंदनं जाणवतात. खूप खूप धन्यवाद ताई. आता स्पंदनाच्या पुढे चालायचं आहे हे अनुपमा ताई. हो हो हो. आता स्पंदनात नाही अडकायचं. आता जास्तीत जास्त आज्ञाचक्र केंद्रित हो करायचं. हो, आज खूप छान झालं, अप्रतिम पुढे ध्यान. चालायचं एक एक. आज आता ही वेळ खूप छान आहे ध्यानासाठी किंवा हो जपासाठी. याचा हो उपयोग करून घ्यायचा आजचा. हो, जरूर जरूर, होतो तो उपयोग. ग्रहणाच्या काळ आहे ना. काळामध्ये जप करायचा ना? हो, याच्या ग्रहणाच्या काळात जप करायचा. ग्रहणाच्या काळातला जप खूप फलदायी होतो. ओके. मानस पूजा. मानस मानस पूजा पूजा. नाही करत बसायची. आता जे जे जास्त वाढवता येईल ते वाढवायचं ना. जरूर जरूर. श्रीराम जयराम म्हणू शकतो ना? श्रीराम जयराम काही जय जय. म्हणा, काही म्हणा. जो ओके सिद्ध करायचा आहे आपल्याला मंत्र, तो ओके ओके. त्याचा छान. जप करायचा. अनघाताई, खूप छान माहिती दिलात खरंच. कुठे मिळणार होती आम्हालाही माहिती एवढी? तुमच्यासाठी मी शोधते तरी माझाही अभ्यास होतो ना. हो, पण किती अभ्यास करता तुम्हाला. तुम्ही जे सांगता ना त्याच्यावरून आमच्या ह्याच्या विचारच्या बाहेर जातं. किती अभ्यास असेल, बाप रे. विचार तुमच्यासाठी पण करू वाचते शकत मी. नाही. आमच्यासाठी एवढे खूप प्रयत्न करतायत अनघाताई. दोघी बहिणी खूप छान. चला, मस्त. ओके. मला आज्ञा द्या. पुढच्या शनिवार रविवार भेटू.